अंजनगाव नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश गजानन लवटे यांना नगराध्यक्ष पदाकरता उमेदवारी देण्यात आली आहे। शहराचा रखडलेला विकास व विविध समस्या या सोडवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय। तसेच आमदार निधी जास्तीत जास्त अंजनगाव शहरात खेचून आणून शहराचा विकास करण्याचं आश्वासन देखील उमेदवार यश लवटे यांनी माध्यमांशी बोलताना दिलंय। समोर जाणार आहे आणि काय काय विकासाचा रिपोर्ट तुमच्याकडे तयार? सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र करतो। निवडणुकीचा विषय एकच आहे की शहराचा विकास करणे। शहराचा विकास या 8 वर्षात प्रशासक असल्या कारणाने म्हणजे निवडणुका झाल्या नाही आहेत, त्याच्या कारणाने प्रशासक होते। प्रशासकांना छोट्या मोठ्या गोष्टी जे इथं नाही आहेत, म्हणजे छोट्या मोठ्या व्यवस्था इथं नाही आहेत, त्या व्यवस्था आपल्या माध्यमातून कशा येतील ते त्याच्यासाठी आपल्याला हे म्हणजे नगरपालिकेची ही निवडणूक आम्ही लढण्याचं हे केलेलं आहे। आणि त्यात वडिलांचा म्हणजे आमदार साहेबांचा सपोर्ट मला राहील निधी खेचून आणण्यात आणि बाकीच्या प्रत्येक गोष्टीत, कारण की आमदाराचा जो फंड असते तो आपण नगरपालिकेमध्ये घेऊन नगरपालिकेचा विकास आणखी चांगल्या माध्यमातून करू शकतो। काय काय विकासाचे मुद्दे आहेत नगर परिषदेची या अंजनगावमध्ये? अंजनगाव नगरपालिकेमध्ये सर्वप्रथम तर पाणी टंचाई आहे एक विषय, आणि दुसरा विषय असा आहे की इथे नाली, रस्ते आणि भरपूरसे इथं क्रीडा संकुल नाही आहे। इथे हे जे मुद्दे आहेत इथे, हे 5-6 मुद्दे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। तुमची थेट लढत कोणाशी होणार आहे? थेट लढतचा तर आता असा आम्ही विषय नाही आहे, म्हणजे थेट लढतचा आमचा एकच ध्यास आहे की आम्हाला नगराचा विकास करायचा आहे। लढत कोणाशी कशी काय होईल हे आमचं म्हणजे आम्ही अजून ठरवलं नाही। आमचा एकच म्हणजे आम्हाला जनतेचा सेवक व्हायचा आहे आणि जनतेचा सेवक होऊन लोकांचे कामं करायचे आहेत। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।